की यावेळेस महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण वंचित बहुजन आघाडी व काँग्रेस या युतीला आपण भरभरून मतदान द्यावे. वंचित बहुजन आघाडीला का मतदान द्यावे, मी तुम्हाला काय त्याचे माझ्याकडे 40 मुद्दे आहेत, पण मी त्याच्यातले तुम्हाला 3 ते 4 मुद्दे, प्रमुख मुद्दे सांगतो की वंचित बहुजन आघाडीलाच का मतदान द्यायला पाहिजे मुस्लिम समाजाने. तर बघा, 2019 मध्ये जेव्हा NRC CA हा कायदा पास झाला, तेव्हा 24 जानेवारी 2020 मध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्र बंद करून देशातील सर्वात मोठं आंदोलन केलं. मग त्या टायमाला जे आता मुस्लिम बांधव जे विचार करत आहे की वंचित बहुजन आघाडी किंवा इतर कोणता पक्ष, तर माझं म्हणणं आहे की तो इतर कोणता पक्ष जो आहे तो कुठं होता. त्यावेळेस तर वंचित बहुजन आघाडीला मुस्लिम समाजाचं मतदान देखील नव्हतं. मतदान देखील नसताना एवढी खंबीर भूमिका घेऊन आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब व त्यांचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व महाराष्ट्र बंद केला. का बंद केला? का आता NRC CA कायदा पास झाला. याबाबत आपण विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की 2021 मध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी अजून एक मुंबईमध्ये सर्वात मोठं आंदोलन केलं मुस्लिम समाजासाठी. ते आंदोलन होतं मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यात यावे. मग असं इतर कोणत्याही पक्षानं केलेलं आहे का? याबाबत तुम्ही थोडा अभ्यास करा. तुम्ही ज्या पक्षाला मतदान करण्याचा विचार करत आहात त्याबाबत तुम्ही अभ्यास करा की वंचितच्या अपोजिटमध्ये की बाबा वंचितनं आपल्याला काय केलंय. वंचितनं NRC CAचं आंदोलन देशातलं सगळ्यात मोठं केलं. त्याच्यानंतर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे ह्यासाठी आंदोलन केलं. त्यानंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो 2 वर्ष अगोदर घडला, कोणत्या तरी मुलानं औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं. त्यानंतर किती भयानक परिस्थिती झाली हे आपल्याला माहिती. त्यानंतर ती परिस्थिती विचार करण्याजोगी नव्हती, कोणाच्याही कंट्रोलमध्ये नव्हती. तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एकमेव प्रकाश आंबेडकर साहेबच तुमच्यासाठी लढायला उतरले आणि त्यांनी असं ही परिस्थितीला कंट्रोल केलं आणि तिथून पुढे होणारा जो अनुचित प्रकार होता तो प्रकार थांबवण्यात आला. नाहीतर हजारो मुस्लिम युवकांवर गुन्हे दाखल झाले असते, त्यांचं करिअर बर्बाद झालं असतं. ही सत्य परिस्थिती आहे. याबाबत तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आणि चौथं कारण असं आहे, ते झालं एक 2-3 वर्षापूर्वीच्या गोष्टी. आत्ताचं लेटेस्टचं बघा ना, जिथे जिथं मुस्लिम एरिया आहे, रात्री 10च्या नंतर 9च्या नंतर त्या ठिकाणी एवढा मोठा पोलीसचा फोर्स पाहता येत आहे, जसं की तो एरिया काहीतरी खूप मोठा गुन्हा, काहीतरी गंभीर गुन्हा करणार आहे, काहीतरी अनुचित प्रकार घडणार आहे. एवढ्या मोठ्या पोलीस फोर्स पाहण्याची आतापासून गरज काय त्या ठिकाणी. हा, तुम्ही 1-2 पोलीसवाले लावा, कर्मचारी लावा, CCTV लावा, तुम्ही तसंही कंट्रोल करू शकता. पण ही जी हुकुमशाही, दडपशाही आहे, या दडपशाही बाबत फक्त एकच नेता बोलू शकतो, खंबीरपणे बोलू शकतो, महाराष्ट्रात बोलू शकतो, तो आहे प्रकाश आंबेडकर साहेब. आणि त्यांची आम्ही कार्यकर्ते, आम्ही आपल्यासाठी रस्त्यावर उतरू शकतो. मला हे सांगायचंय की ही निवडणूक ही अस्मितेची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या सन्मानाची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या अधिकारांची निवडणूक आहे. ही निवडणूक आपल्या सुरक्षेसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना, नेत्याला आपल्याला सन्मान द्यायची निवडणूक आहे. तर त्यासाठी मी सांगितलेल्या 4 गोष्टीचा आपण नक्कीच विचार करावा. आणि यावेळेस एक वेळेस आपण आपल्याला सुवर्ण संधी द्या, एक वेळेस संधी द्या आम्हाला. यावेळेस आपण बंचमध्ये मतदान टाका. तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही स्वतःवर गुन्हे दाखल करण्यासही तयार आहोत. तुमच्यावर अन्याय होत असेल तर सर्वप्रथम आम्ही येऊ. हे मी आपणास वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक राज आटकोरे आपणास अभिवचन देतो. धन्यवाद.